डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्या सर्व मामांचं वंदन करतो। आज आपल्या 2026 लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार बीड जिल्ह्याची वादी, महाराष्ट्राची रणरागी माननीय पंकजाताई मुंडेंच्या प्रचाराच्या निमित्ताने या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित दिनदुबळ्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे नेते, माझा आदरणीय आदरणीय अमरसिंह भैया पंडित साहेब, 2024 देवळे विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार आदरणीय विजयराजे पंडित साहेब आणि आपण ज्या संख्येने उपस्थित राहिला या संख्येचा रूपांतर मतदानामध्ये करण्यासाठी माझ्या शेतकरी बांधवांना आणि कष्टकऱ्यांना आणि देवभावाच्या माणसांना आपण सर्वांना माहिती आहे 2024 लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून पंकजताईला उमेदवारी देण्यात आली आणि पंकजताईला उमेदवारी दिल्यानंतर ताई बीड जिल्ह्याच्या सामान्य कष्टकऱ्यांनी शेतकऱ्या जनतेला या ठिकाणी कळलं की बीड जिल्ह्याला एक योग्य उमेदवार या ठिकाणी भेटण्यात आहे। आम्ही की ताई आम्ही बघितलं गृहविकास मंत्र्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री असताना 25-15च्या माध्यमातून एकही गाव असा सुटला नाही ज्या गावामध्ये तुमचा निधी त्या ठिकाणी पोहोचला नाही आणि आजही या ठिकाणी काय निवडणूक एका भूमिकेवर घेण्याचं काम या ठिकाणी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये करत असताना ज्या दिवसात या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी विजय झाली त्या दिवसापासून भैया साहेबांनी एकच भूमिका घेतली की गौरव मतदारसंघापासून राज्यातील गौरव मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून जास्तीत जास्त मदत एका आपल्याला द्यायचं आहे। त्या ठिकाणी गावामध्ये असन, सर्कल व्हायचं असेल, घरावायचं असेल त्या ठिकाणी फिरण्याचं काम या ठिकाणी करतात। ताई मुस्लिम समाजाचा तरुण म्हणून आणि भैया साहेबांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो। हळदचा कागद करून दिवसाची रात्र करू या ठिकाणी गावागावामध्ये येऊन माझ्या रस्त्यामध्ये जाऊ लोकांच्या मनामनामध्ये जागा करू आणि तुमच्या पाठ्यामध्ये मदत देण्याचं काम भैया साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। ताई आपण या जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाज मुंडे साहेबांपासूनच मला मानणार आहे। आम्ही कधीही कोणत्या भूमिकेने कधी कोणाच्या विरोधात जात नाही। ताई आम्ही थोडे हुशार आहोत आपण आम्हाला कळतंय जिल्ह्याचा विकास तुम्ही करू शकता। या ठिकाणी एक वेळेस शिवाय घेऊन 5 वर्ष विकास केला होतोय पण एक वेळेस तुम्ही समाधान 5 वर्ष तुम्ही शिवाय बसा या ठिकाणी आपल्याला कधीच फायदा होणार नाही। आपण सर्वांना माहिती समोरचे उमेदवार त्या ठिकाणी कुठं जाऊ शकतात आणि मतासाठी आणि स्वार्थासाठी कोणत्या घराला जाऊ शकतात या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे। ताई मी एक मुस्लिम समाजाचा तरुण असून ताई मी मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी असतो। ताई आतापर्यंतपासून तर या ठिकाणी पिंपळे सरकारमध्ये आमच्या सकल मराठा समाजाचा उमेदवार उभा केला त्या मराठा समाजाचा स्टार प्रचार म्हणून असं एक सगळं काम करत होता। आता 10 वर्ष मी तुमच्याकडे काम करत होतो भगवानगडापासून तर भगवानगडाच्या पायथ्यापासून तर सावरगडापर्यंत तुमच्या रात्रवेळा येण्याचं काम मी केलं। मी आंबेडकर जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उत्साह घेण्याचं आम्ही काम केलो। मुस्लिम समाजाचा तरुण जर असतो तर कधी जातीवादमध्ये घेतला नाही। काही शब्द देतो मुस्लिम समाजाचा तरुण असतो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला राग करून एका समाजापर्यंत चालतो जाऊ तुमच्यासाठी मताची आम्ही या ठिकाणी मागणी करू लोकांची मनं जिंकू आणि अमरसिंह पंडित साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त निवडून शब्द देतो माझ्या शब्द जय महाराज। अनेक दिवसापासून राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक आघाडीचे आणि भैयासाहेबांचे मुद्दे समर्थक म्हणून श्री सय्यद समीर यांचं काम आहे। चुकून मी त्यांना भाजप अल्पसंख्याक आघाडीचं म्हणतो गेल्या अनेक दिवसापासून